नागपुर से महायुति उम्मीदवार नितिन गडकरी, इनका प्रचार का दौर जोरों पर है। सुबह रोड शो तो शाम को जाहिर सभा द्वारा जनता से संवाद साधा जा रहा है। गुरुवार को दक्षिण नागपुर के अयोध्या नगर चौक पर भव्य जाहिर सभा का आयोजन किया गया था। इस सभा में विधायक सुधाकर कोरे, पार्षद छोटू भोयर, परशु ठाकुर और शिवसेना के किशोर कुमेरिया उपस्थित थे। सभा को संबोधित करते हुए नितिन गडकरी ने कहा कि 2014 के चुनाव में जनता ने मुझे चुनकर दिया। आपके आशीर्वाद से मैं मंत्री भी बना और मेरे हाथों से विकास काम हुए। ठिकाणी उपस्थित सभेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आपल्या भागातील प्रतिष्ठित नागरिक आदरणीय बाबाभाऊ चापले, मंचावर उपस्थित आमचे नेते आदरणीय माजी खासदार आदरणीय दत्ताभाऊ मेघे, मंचावर उपस्थित पण पुन्हा एकदा आशीर्वाद द्यावा आणि या शहराच्या विकासामध्ये चार चांद लावावे म्हणून विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। बंधूंनो, या ठिकाणी नितीनजी गेले 4 वर्षात आपण आशीर्वाद दिले। आपल्या आशीर्वादाच्या बळावर नितीनजीने या शहरातील जनतेची सेवा केली। बंधूंनो, या शहरामध्ये 72,000 कोटीची कामं केली। या शहरामध्ये सामाजिक क्षेत्रात कामं केली। या शहरामध्ये त्यांनी सांस्कृतिक क्षेत्र असेल, क्रीडा महोत्सव असेल, या सर्व क्षेत्रामध्ये माननीय नितीनजी गडकरीने आज शहरामध्ये कामं केली। आज या शहरातील प्रत्येक नागरिकांना सहज भेटणारा खासदार म्हणून गेल्या 50 वर्षाच्या इतिहासात जर कोणाची नोंद होत असेल तर फक्त आणि फक्त नितीनजी गडकरीची होते। ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल। मोदी ज्या पद्धतीने या देशामध्ये कार्यक्रम घेतायत करतायत, नितीनजी गडकरी आणि माझे संबंध गेल्या 40 वर्षापासून आहे। घरगुती संबंध आहे। अनेक वेळा ते विरोधी पक्षात असताना चांगले इश्यू जेव्हा ते मांडायचे त्यांच्याबरोबर मी काँग्रेसमध्ये असून सुद्धा मदत करायचो आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीचा सभासद झालो आहे आणि म्हणून आज निर्णय सभेमध्ये जातो। 91 मध्ये मी इथला खासदार होतो, निवडून आलो। 96 मध्ये रामटेकला निवडून आलो, वर्ध्यामध्ये 2 वेळा निवडून आलो। 20 वर्ष पार्लमेंट आणि 15 वर्ष महाराष्ट्रात काम केलं। काहीच केलं असं नाही। अयोध्या नगर हे अनऑथराइज्ड कॉलनी होती। आदरणीय बाबाभाऊ चापले, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय दत्ताभाऊ मेघे, आमदार सुधाकररावजी कोळे, माझे मित्र प्रतापसिंग चौहानजी, बाळासाहेब देसाई, त्याचप्रमाणे शिवसेनेचे प्रमुख कुमेरियाजी, किशोर कुमेरियाजी, संजय भेंडे, बळवंतराव जिचकार, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, 9:15 झालेली आहे आणि मला आज 12 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड आहे। जिथे कारगिलला पाकिस्तानात युद्ध झालं होतं तिथे काश्मीरमध्ये मी 6,000 कोटी रुपयाची झोजिला टनेल बांधायला घेतले। ब्रह्मपुत्रेवर 6 पूल बांधले, गंगेवर 6 पूल बांधले। एवढंच नाही तर लिस्ट खूप मोठी आहे पण त्याच्यात काही मी जात नाही। बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आपल्याकरता श्रद्धेचं स्थान आहे, पण 6 महिनेच यात्रा व्हायची आणि मी जेव्हा बघितलं की जेव्हा बादल फाटलं आणि खूप लोक मेली, पाऊस आला, पूर आला, मला वाईट वाटलं। मी एकदा बद्रीनाथ केदारनाथच्या यात्रेला गेलो होतो तेव्हा भाजपचं राज्य होतं। ते चीफ मिनिस्टर, मी अध्यक्ष होतो पार्टीचा, ते आम्ही त्या डोलीत बसलो। चीफ मिनिस्टर माझ्या बाजूला चालत होते आणि ते लोक मला महाराष्ट्रातले, ओ गडकरी साहेब बघा कसे रस्ते आहे, कशी स्थिती आहे। मी उतरलो खाली आणि मुख्यमंत्र्याला सांगितलं तुम्ही वापस जा, तुमचे पोलीस घेऊन जा, तुम्ही जा, आम्ही आपले चुपचाप जातो, तुमच्यामुळे मला लोकांच्या शिव्या खावा लागतात। आणि माझ्या मनात ते रुतलं होतं आणि आज मी 12,000 कोटी रुपये खर्च करून 900 किलोमीटरचा नवीन रस्ता बांधतोय। 60% काम पूर्ण झालं। तुम्ही आता केव्हाही वर्षभर केव्हाही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्रीमध्ये जाऊ शकता। ऑल सीझन रोड तयार झाला। एवढंच नाही तर भगवान गौतम बुद्धांचा जन्म जिथे झाला, जिथे त्यांना संदेश मिळाला, जिथे त्यांनी कार्य केलं आणि जिथे महापरिनिर्वाण झालं, 10 शहर आहेत बिहार आणि उत्तर प्रदेशचे, त्याच्यावर फार प्रेम करतात।
ते माझ्या घरी आले आणि म्हणाले माझं एक काम करून द्या. म्हटलं काय? म्हणजे मिहानमध्ये 160 कोटी रुपयाचा मी प्लॉट घेतला, मला वापस करायचा, मला पैसे वापस पाहिजे. म्हणलं एका अटीवर करून देईन. म्हणलं कोणती अट आहे? मतलब फिर से मेरे घर पे नहीं आना आप, तुम्हारे मेरे संबंध खत्म हो जाएंगे. बोला आप ऐसा कैसा कह रहे हैं? बोला नागपुर मेरा शहर है और आप दुनिया भर में 180 देशों में आप रोजगार दे रहे हो और मेरे शहर से भाग रहे हो और मेरी मदद मांगते हो, ये नहीं होता. म्हटलं ते म्हणले मी 15 दिवसांनी येतो. आले, त्यांनी कंपनी उघडली, 2000 मुलांना रोजगार दिलेला आणि पुढल्या 2 वर्षात 12,000 जेवढे IT इंजिनियर तयार होणार नागपुरातून सगळ्यांसाठी नोकरी तयार आहे. आणि इथून शिकल्यावर अमेरिकेतच जातात सगळे. आजकाल सगळे मुलं अमेरिकेत जायला लागले, बाहेर जायला लागले. आणि 50,000 मुलांना या व्यतिरिक्त, या 50,000 व्यतिरिक्त मी पुढल्या 5 वर्षात अजून 50,000 मुलांना रोजगार मिळवून देईल, हे वचन तुम्हाला देतो. 450 हेक्टर जागेवर आपण मोठं कन्व्हेन्शन सेंटर उघडतोय. 10,000 मुलांना काम मिळणार आहे. एअरपोर्टमध्ये 10,000 मुलांना काम मिळणार आहे. मला विश्वास आहे की आपल्या आशीर्वादाने आपण मेट्रो आणली. ही भारतातली सगळ्यात सुंदर मेट्रो आहे बरं. तुम्ही जगात भारतात कुठेही शोधा, इतकी चांगली नाही आहे. आपले डिझायनर आर्किटेक्ट फ्रान्स मधले आहेत. पहिले रोड, रोडवर ब्रिज, ब्रिजवर मेट्रो, 3 टायर 4 टायर, हे कुठं नाही आहे भारतात. याच्याकरता मला पुष्कळ मेहनत लागली. हे ऐकतच नव्हते मेट्रोवाले, PWD वाले. मी माझ्या डिपार्टमेंट मधून